नमस्कार. आज आपण एका अशा घटकाबद्दल बोलणार आहोत जो अक्षरशः आपलं जग चालवतो, पण अनेकदा आपल्या नजरेआड राहतो. तो घटक म्हणजे पॉवर ट्रान्समिशन बेल्ट्स. कधी विचार केला आहे का की एका मोठ्या मशीनमध्ये एकच मोटर फिरते, पण तिची ताकद त्या मशीनच्या प्रत्येक भागापर्यंत पोचते कशी? हे एक मूलभूत इंजिनिअरिंगचं कोड आहे. एका फिरणाऱ्या दांड्यावरून म्हणजे शाफ्टवरून दुसऱ्या दांड्यावर गती कशी पोचवायची, विशेषतः जेव्हा त्या दोघांमध्ये अंतर असेल. चला तर मग पाहूया आज आपण काय काय जाणून घेणार आहोत. आपण अगदी मूलभूत समस्येपासून सुरुवात करून बेल्टचे प्रकार, त्यांची जोडणी, ताणाचं महत्त्व आणि त्यांची देखभाल या सगळ्या गोष्टींचा आढावा घेणार आहोत. तर ही जी समस्या आहे ना, गती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची, या प्रक्रियेलाच पॉवर ट्रान्समिशन म्हणतात. आणि यासाठी बेल्ट, दोऱ्या, साखळ्या किंवा अगदी गिअरसारख्या गोष्टी वापरल्या जातात. आज आपण यापैकी फक्त बेल्ट्सवर लक्ष केंद्रित करणार आहोत, पण गंमत अशी आहे की प्रत्येक कामासाठी एक वेगळा खास बेल्ट असतो. म्हणजे कुठला बेल्ट वापरायचा हे त्याचा वेग, अंतर, किती ताकद लावायची आहे आणि अर्थातच खर्च, ह्या सगळ्या गोष्टींवर ठरतं. साधारणपणे बोलायचं झालं तर पॉवर ट्रान्सफरसाठी हे 5 मुख्य प्रकारचे बेल्ट्स वापरले जातात. आणि हो, यातल्या प्रत्येकाचं काम अगदी खास आणि ठरलेलं आहे. आता यातलाच एक प्रकार म्हणजे व्ही बेल्ट. याचं उदाहरण घेऊया. जिथे जागा कमी असते म्हणजे कॉम्पॅक्ट मशीन्समध्ये हा व्ही बेल्ट एकदम कामाचा ठरतो. त्याचा जो व्ही आकार आहे ना, त्यामुळे कमी अंतरावर सुद्धा तो घट्ट पकड घेतो. ठीक आहे, आपण बेल्टचं निवडला, पण तो तर एका सरळ पट्टीसारखा असतो. मग त्याचं गोल रिंग किंवा लूप कसं बनवतात? तर याचं उत्तर आहे फास्टनर्समध्ये. हे एक खास प्रकारचं हार्डवेअर आहे. आणि गंमत म्हणजे हे फॅस्टनर्ससुद्धा असेच कुठलेही वापरून चालत नाहीत. मशीन किती वजनाचं काम करणार आहे यावर सगळं अवलंबून असतं. म्हणजे बघा, हलक्या फुलक्या कामांसाठी वेगळे फॅस्टनर्स आहेत, तर मोठ्या औद्योगिक कामांसाठी एकदम दणकट फॅस्टनर्स लागतात. आणि यावरूनच इंजिनिअरिंगची कमाल लक्षात येते. म्हणजे बघा, हे इतकेसे दिसणारे फास्टनर्स बनवण्यासाठी सुद्धा किती विचार केलेला असतो. त्यांची ताकद आणि टिकाऊपणासाठी ते विशिष्ट भारतीय मानकानुसार म्हणजे इंडियन स्टँडर्ड्सनुसार बनवलेले असतात. सगळं किती ठरलेलं आहे. चला, आता एका खूप नाजूक पण तितक्याच महत्त्वाच्या गोष्टीकडे येऊया. ती म्हणजे ताण किंवा टेन्शन. हे अगदी तारेवरच्या कसरतीसारखं आहे. जरा जरी चुकलं तरी सगळा खेळ बिघडू शकतो. कारण यावरच मशीनची कार्यक्षमता आणि तिचं आयुष्य अवलंबून आहे. जेव्हा बेल्ट फिरतो आणि पॉवर पुढे पाठवतो तेव्हा त्याचे 2 बाजू तयार होतात. एकीकडे तो खेचला जातो, म्हणजे ती झाली ताणलेली बाजू, आणि दुसरी बाजू थोडी ढिली असते, ती झाली ढिली बाजू. या दोन्ही बाजूंमधला जो ताणाचा फरक आहे ना, तो खूप महत्वाचा असतो. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायला हवी, ताण गरजेचा आहे, पण तो जास्त झाला तर काय होईल? तर तो थेट बेल्टचं आणि मशीनच्या बेअरिंग्सचं आयुष्य कमी करतो. म्हणूनच हा बॅलन्स साधणं सगळ्यात महत्वाचं आहे. आता ही गोष्ट समजून घेण्यासाठी एक सोपं उदाहरण घेऊया. समजा आपण हाताने काहीतरी पकडतोय. आपली पकड जेवढी घट्ट आणि जास्त भागावर असेल तेवढी जास्त ताकद आपण लावू शकतो, बरोबर? बेल्टचंही तसंच आहे. तो पुलीवर जेवढ्या जास्त भागाला स्पर्श करतो, त्याला आर्क ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतात, तेवढी जास्त शक्ती तो पुढे पोहोचवू शकतो. तर मग प्रश्न असा आहे की ही पकड म्हणजे हा आर्क ऑफ कॉन्टॅक्ट वाढवायचा कसा? तर इंजिनियर्स त्यासाठी काही खास युक्त्या वापरतात. जसे की जॉकी पुली वापरणं, बेल्टची जी ढिली बाजू आहे ती नेहमी वरच्या बाजूला ठेवणं, किंवा मग उभे ड्राईव्ह टाळणं. या सगळ्यामुळे ड्राईव्ह जास्त कार्यक्षम बनतो. आणि या कामातली अचूकता तर बघा. टेक्निशियन्स जेव्हा बेल्टचा ताण तपासतात तेव्हा ते एक विशिष्ट पद्धत वापरतात. ते बेल्टवर दाब देऊन बघतात की तो किती वाकतोय, आणि प्रमाण काय आहे, तर प्रत्येक 25 मिलीमीटर लांबीमागे फक्त अर्धा मिलीमीटर. याला म्हणतात परफेक्ट इंजिनिअरिंग. चला, समजा आपण एक उत्तम बेल्ट ड्राईव्ह तयार केला. सगळं अगदी व्यवस्थित आहे. पण आता पुढे काय? त्याची काळजी कशी घ्यायची? आणि जर काही बिघाड झाला तर तो दुरुस्त कसा करायचा? सगळ्यात सामान्यपणे येणारी एक अडचण म्हणजे बेल्ट घसरणं. जर बेल्ट स्लिप होत असेल तर समजून जायचं की सिस्टमच्या बॅलन्समध्ये कुठेतरी काहीतरी गडबड आहे. बरं, मग ही समस्या सोडवायची कशी? ह्याची एक सोपी पद्धत आहे. स्टेप बाय स्टेप जायचं. सगळ्यात आधी बेल्टचं टेन्शन तपासा. ते बरोबर असेल तर मशीनवर लोड जास्त झालाय का ते बघा. आणि तेही नसेल तर मग बेल्ट किंवा पुलीवर तेल किंवा ग्रीस लागलाय का हे तपासा.
बहुतेक वेळा उत्तर याच 3 गोष्टींमध्ये सापडतं. म्हणूनच चांगल्या कामगिरीसाठी काही सोपे नियम पाळणं महत्वाचं आहे. बेल्ट आणि पुली नेहमी स्वच्छ ठेवा, वेळोवेळी टेन्शन तपासा, आणि हो, एक महत्वाची गोष्ट, जेव्हा बेल्ट बदलायची वेळ येते तेव्हा सेटमधले सगळे बेल्ट एकत्र बदला, एक एक नाही. या लहान लहान गोष्टींनी मशीनचं आयुष्य खूप वाढतं. थोडक्यात सांगायचं तर सगळा खेळ 3 गोष्टींवर आहे. योग्य बेल्टची निवड, त्याला योग्य फास्नरने जोडणं आणि त्यावर योग्य ताण ठेवणं. हे त्रिसूत्र जमलं की तुमचं मशीन एकदम परफेक्ट चालणार. या सगळ्यावरून एक विचार मनात येतो की आपल्या आजूबाजूला असलेल्या यंत्रांमध्ये असे कितीतरी अज्ञात नायक लपलेले आहेत. वरून दिसायला अगदी साधे, पण त्यांच्याशिवाय मोठमोठी मशीन्स चालणंच शक्य नाही. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही अशी एखादी मशीन पाहाल तेव्हा त्यातील या छोट्या पण महत्वाच्या भागांबद्दल नक्की विचार करा.